अभियान सुरू राहावे अशी उपमुख्यमंत्र्यांनी इच्छा व्यक्त केली आहे। कशा प्रकारे हे अभियान चालू राहणार आहे, परिवहन मंत्र्यांनी देखील आपल्याकडे मागणी केली। खरं तर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेवर आधारित आजचा ऐतिहासिक कार्यक्रम होता आणि आम्ही सगळ्यांनी मिळूनच माननीय प्रताप सरनाईक साहेबांना धन्यवाद दिले की त्यांच्या संकल्पनेतनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि आमच्या सगळ्यांच्याच मागं माननीय एकनाथ शिंदेसाहेब अगदी ठामपणानं उभं राहिले। म्हणून जो कार्यक्रम 3 महिन्यापूर्वी आपल्या सगळ्यांनाच अवघड वाटत होता तो सरनाईक साहेबांनी सोपा केला आणि 105 दिवसामध्ये 1,65,600 जे अमराठी बंधू भगिनी आहेत त्यांना मराठी शिकवण्यामध्ये परिवहन विभाग हा यशस्वी ठरला। आणि मला असं वाटतं की मी भाषा मंत्री म्हणून ज्यावेळी देशातल्या अनेक भाषांचा विचार करतो त्यावेळी असा मातृभाषेचा शिकवण्याचा कार्यक्रम हा देशात पहिल्यांदा परिवहन विभागामार्फत झाला आणि तो यशस्वी झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर निधीची कमतरता कुठेही कमी पडणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे। कसं बघता तुम्ही? तो तर थेट आदेश आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठी भाषा विभागाला केलेला आहे, परिवहन विभागाला केलेला आहे। त्याच्यामुळं अमराठी बंधू भगिनींना मराठी शिकवण्यासाठी जे जे काही सहकार्य माझ्या विभागाचं लागेल ते देण्याचं आश्वासन देखील मी सरनाईक साहेबांना दिलं आहे आणि महाराष्ट्रातल्या अमराठी जनतेला दिलेलं आहे। पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला। आज जे पत्रकार ज्यामध्ये भरत गोगावले पालकमंत्री अखेर झालेले आहेत। आज कोड घातले त्यांनी सांगितलं नाही, पण आमचे भरत शेठ हे आग्र्यामध्ये साहेबांच्या सूचनेप्रमाणे एका कार्यक्रमाला गेलेले आहेत। आम्ही सगळेच, मी सरनाईक साहेब, आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक वेळा मागच्या कालावधीमध्ये सांगितले की भरत शेठ गोगावलेच हे त्या ठिकाणी रायगडचे पालकमंत्री होतील। त्याच्यामध्ये आम्ही सुनेत्रा बहिणींना देखील मनापासून धन्यवाद देतो, मुख्यमंत्री महोदयांना देखील धन्यवाद देतो आणि जो शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी रायगडवासियांना दिला होता की पालकमंत्री हे शिवसेनेचे असतील आणि ते आज भरत शेठ गोगावले तिथं झालेले आहे। चाकणमध्ये उद्या पुन्हा जिल्हाधिकारी बैठक घेणार आहे, उद्या कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय। चाकणमध्ये आज एकतर आपण त्यांचा व्हिडिओ बघितला असेल की आमच्या सगळ्या परिसरामध्ये येऊन कुठच्याही राजकीय नेत्यांनी राजकारण करू नये अशी भूमिका तिथल्या उद्योजकांनी मांडली, त्याबद्दल मी त्यांना परत धन्यवाद देतो। आणि माझ्या विभागाशी निगडीत जे विषय होते त्याचं पत्र देखील दुपारी 3 वाजता माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पहिलं पत्र दिलं, दुसरी कॉपी तिथल्या उद्योजकांना पाठवलेली आहे आणि तिथल्या जे काही समस्या होत्या, पार्किंगसाठी जागेची आवश्यकता होती, घनकचऱ्याच्या जागेची आवश्यकता होती, आमचे 14 किलोमीटरचे रस्ते जे मंजूर झालेत ते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बदल करून त्यांना ते पाहिजे होते, ते सगळ्याचा निर्णय 24 तासामध्ये उद्योग विभागाने घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं सरकारमध्ये आता नक्की चाकणच नाही तर आमच्या असलेल्या सगळ्या मोठ्या MIDCs आहेत त्याच्यामध्ये दुर्लक्ष होणार नाही ही भूमिका आता आमच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। सर, एवढा महत्त्वाचा प्रकल्प होता, चांगला प्रतिसाद मराठी बांधवांनी दिला, रिक्षा चालकांनी दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने हा उपक्रम पार पडला, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत। स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असते। कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते, याचा अर्थ सगळं शासन उपस्थित होतं आणि ज्यांनी हा उपक्रम सुरू केला ते सरनाईक साहेब उपस्थित होते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे, म्हणजे आज मला अभिमान सरनाईक साहेबांबद्दल किंवा शिवसेनेबद्दल एवढ्यासाठीच वाटतो, महायुतीबद्दल, की अशक्य असं काम, मी ते आता बाजूला उभे आहेत म्हणून सांगत नाही, पण मी ज्यावेळी मी पण त्यांनी धाडस केलं म्हणून मी पण धाडस केलं, पण तो हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होती, परंतु याचं सगळं श्रेय हे सरनाईक साहेबांना जातं, आमचे ढवळ सर आहेत त्यांना जातं, मधु मंगेश कर्णिक साहेबांना जातं आणि सगळ्या साहित्यिकांना। पण अनुपस्थित राहण्याचा सिलसिला जो आहे 15 ऑगस्टला देखील मोठी रॅली होती डोंबिवलीला, त्यानंतर आज मराठी भाषेच्या अभिमानाचा, आजच्या कार्यामध्ये देखील मराठी भाषेच्या अभिमानाचा आजचा दिवस आहे। मराठी भाषेबद्दल ज्यांना अभिमान आहे, मराठी भाषेबद्दल ज्यांना आत्मीयता आहे ते सगळे उपस्थित होते। सर, बाबत एक चाचपणी जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून होणार आहे। आज नंदावनला बैठक देखील होणार आहे आजी माझ्या अभिमानाची आणि यात नव्या चेहऱ्यांना संधी जी आहे ती देण्याबाबत चर्चा होणार। मुंबईची जबाबदारी शिवसेना कुठल्या नव्या नेत्याच्या नाही, खांद्यावर? मला असं वाटतं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक नवीन चेहरे या नगरपालिकेमध्ये, नगर पंचायतीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, इव्हन आमदारकीमध्ये देखील हे महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत। साहेबांचं धोरण हे कायमस्वरूपी युवकांना प्रोत्साहन देण्याचंच राहिलेलं आहे, त्याच्यामुळे युवा हा भविष्यातला महाराष्ट्राचा कणा आहे, देशाचा कणा आहे, हे शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना ज्ञात असल्यामुळं विविध उपक्रम युवकांसाठी, युवतींसाठी करण्याचा निर्णय हा शिवसेनेच्या माध्यमातून काल देखील होता
आज देखील आणि भविष्यात देखील काही राहणार. राजकारणातल्या जुन्या गोष्टी काढल्या जातात. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि गोपीनाथ मुंडेंचा विषय काढला. हुसेन दलवाई म्हणतात की एकनाथ शिंदे 2014ला काँग्रेसमध्ये जाणार होते. हुसेन दलवाई तर फारच विनोदी आहेत, त्यांच्यावर मी काय तर बोलतच नाही. त्यांना पण आता प्रकाश झोतात्रायची बहुतेक कदाचित मूड आलेला असेल. आणि पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की भेट झाल्या होत्या. पृथ्वीराज चव्हाणांच्या संदर्भामध्ये काल मी साहेबांशी बोलून शिवसेनेचं अधिकृत मत असं सांगितलं की मुंडे साहेब हे महायुतीचे नेते होते. आता एखादी व्यक्ती हयात नसताना त्याच्याबद्दल अशा पद्धतीचे रिमार्क पास करणं म्हणजे आपण किती अधोगतीला जातोय हे महाराष्ट्राला आणि देशाला दाखवणं, आणि त्याच पद्धतीचं कामकाज काँग्रेसचं होतं. शेवटचा प्रश्न, कार्यक्रमामध्ये चुकीचं वंदे मातरम संसदेने पारित न केलेलं वंदे मातरम बॉलिवूड सॉन्ग वाजवलं गेलं, त्यावर एक त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यावेळी वंदे मातरम सुरू झालं होतं त्यावेळी त्याच्यामध्ये वंदे मातरम सुजलाम सुफलाम हे होतं. त्याच्यामुळं आम्हाला देखील आम्ही जे सावधानमध्ये उभे होतो त्याच्यामध्ये आम्हाला काही दुसरं काही करता आलं नाही. आम्ही वंदे मातरमला मानवंदना दिली, परंतु मी शिंदेसाहेबांच्या सूचकतेला दाद देतो. त्यांनी भाषणाच्या शेवटी जे संयोजक होते त्यांचे चांगल्या पद्धतीनं कान टोचलेले आहेत. प्रशासनाला देखील सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची चूक परत होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.